महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। गेली 3 वर्ष रखडलेला खांडपे सांडशी रस्ता न झाल्यास 7 जानेवारीपासून उपोषण करणार। सुधाकर घारे, कर्जत तालुक्यातील गेले 3 वर्ष रखडलेल्या खांडपे सांडशी रस्त्याचे काम हे ठेकेदाराने अर्धवट स्वरूपात केले असल्यामुळे या अर्धवट कामाचा फटका हा ग्रामस्थांना बसत असून या रस्त्यावरून प्रवास करणे ग्रामस्थांना जिकिरीचे झाले आहे। गेल्या 3 वर्षात रस्त्याचे काम होत नसल्याने अखेर ग्रामस्थांचा उद्रेक झाला असल्याने सन 2023 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहे। तर येत्या 15 दिवसात कामे पूर्ण करावीत अशी मागणी ही रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली आहे। अन्यथा 7 जानेवारीला ग्रामस्थांसह कर्जत तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सुधाकर घारे यांनी दिला आहे। खांडपे सांडशी या रस्त्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी देण्यात आली होती। सुमारे 10 कोटी रुपये कामांच्या निविदा नोव्हेंबर 2020 मध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन 2019 ते 20 या वित्तीय वर्षात बॅच 2 अंतर्गत रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी 11 जून 2019 मध्ये तालुक्यातील 5 कामांना मंजुरी देण्यात आली होती। कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या खांडपे ते सांडशी रस्त्याचे काम देखील यात मंजूर करण्यात आले होते। या कामासाठी 2 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली होती। यानंतर कामांची निविदा होऊन दिनांक 4 जानेवारी 2021 मध्ये सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीने हा ठेका मिळवला होता। त्यासाठी त्यांनी 12% खालच्या दराने हा ठेका भरला होता। मात्र कार्यारंभ आदेश मिळून देखील काम काही कंपनीने धड केले नाही। 4 किलोमीटर 300 मीटरच्या एकूण रस्त्यांपैकी केवळ 500 मीटरचे काम करण्यात आले असून उर्वरित रस्ता खोदून ठेवून मात्र ठेकेदार हा फिरकला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मूळगाव, तिवणे, मानगाव तर्फे वासरे, सांडशी येथील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। तर ठेकेदाराने केलेल्या कामापैकी मोऱ्या काहीच दिवसात खचल्या आहेत। तर 2020 मध्ये मंजूर असलेले या रस्त्याचे काम अद्याप होत नसल्याने अखेर ग्रामस्थांच्या संयमाचा बांध आज अखेर फुटला आहे। सन 2023 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते। तर रस्ता होण्यास अडचण तरी काय? ग्रामस्थ शांत आहेत, त्यांचा अंत पाहिला जातोय का? की सरकार व प्रशासनाला या ग्रामस्थांशी काही देणे घेणे नाही अशी भूमिका आहे का? असे प्रश्न सुधाकर घारे यांनी उपस्थित केले आहेत। तसेच ठेकेदाराने 12% कमी दराने निविदा भरली, त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे। मात्र आम्हाला ग्राम सडक योजनेच्या निकषांनीच हा रस्ता हवा आहे, तेव्हा येत्या 15 दिवसात या रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण करावे, अन्यथा 7 जानेवारी रोजी या भागातील ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला बसू असा इशारा देखील सुधाकर घारे यांनी दिला आहे। त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर देखील ठेकेदार व संबंधित शासकीय यंत्रणेला जाग येणार का, की ग्रामस्थांचा आणखी अंत पाहिला जाणार, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। योजनेच्या माध्यमातून हे रस्ता जो मंजूर झाला आहे हा 2019-20 ला मंजूर झालेला होता आणि 3 वर्षापासून या रस्त्याचा मंजूर होऊन 2019-20 ला याची वर्क ऑर्डर झालेली आहे आणि सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीने या रस्त्याचं टेंडर भरलं होतं। 12% बिलोने त्यांनी हे काम घेतलं आहे। 12% बिलोने काम घेऊन इथे कोणाला तरी सब कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे आणि 3 वर्षापासून हे काम ते एक दिवस JCB लावतात, तर 3 वर्षापासून हे काम चालू आहे। 2 कोटी 62 लाख 34 लाखाचं हे काम आहे आणि आम्हाला यायला हा सांडशी आणि खांडपे हा एकच मार्ग रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला दुसरा कुठला पर्यायी रस्ता नाही आहे। त्यामुळे हा रस्ता त्यांनी पूर्ण 2 वर्षामध्ये 2 वर्षापूर्वी त्यांनी पूर्ण खोदून ठेवलेला आहे। यामध्ये पूर्ण इकडे येणाऱ्या रिक्षा बंद आहेत, बसेस बंद आहेत, इकडे येणाऱ्या रहदारीचे सर्व मार्ग बंद आहेत। त्यामुळं आम्हाला इथे येण्यासाठी खूप अडचण होत आहे। आम्ही वारंवार सरकारदारी आम्ही पत्रव्यवहार करून या रस्त्याची काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंतीसुद्धा केली होती, परंतु कुठल्याही त्यांनी आमच्या विनंतीला मान न देता आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या सरकारकडे भरपूर पत्रव्यवहार झाले, परंतु मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या जे कर्मचारी आहेत त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ह्या कामाचा जो दर्जा आहे हा दर्जा तर एकदम निकृष्ट दर्जाचा आहे। त्यांनी थोडंसं काम केलं आहे, 4 किलोमीटरपैकी त्यांनी काहीतरी मला वाटतं 500 मीटर काम केलं आणि बाकी काम तसंच त्यांनी 2 वर्षापासून ती
ज्या मोठ्या मोठ्या चढण आहेत त्या खोदून ठेवलेल्या आहेत आणि त्याचं काम अजून परत करत नाहीत. त्यामुळं आम्ही आता आमचा सर्वांचा संयम सुटलेला आहे. आता आम्ही शेवटी आपल्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो आहे, जर हे काम आजपासून सुरू झालं नाही तर 7 तारखेपासून आम्ही ह्या परिसरामधील ग्रामस्थ असतील, सरपंच, उपसरपंच आणि मी स्वतः आम्ही तहसीलदार कार्यालयाला आमरण उपोषण करणार आहोत. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.